तिकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आक्रमक होणार आहेत। 5 जून ते 12 जून या कालावधीत मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जन आंदोलन उभं केलं जाणार आहे। सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी मराठवाड्यात हे जन आंदोलन उभारण्यात येणार आहे। सोबतच या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला क्या हुआ तेरा वादा या शीर्षकाखाली जाब विचारला जाणार आहे, असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय। विशेष म्हणजे आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी काल मुंबईतल्या शिवसेना भवनात मराठवाड्यातील नेत्यांची बैठक देखील पार पडली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता हे आंदोलन महत्त्वाचं समजलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे गट हे जन आंदोलन उभारणार आहे, नेमकी याची रूपरेषा कशी असणार आहे? दीपाली, आपण जर बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्यामुळे सर्वच विरोधक जे आहेत तर आता आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवात ठाकरे गटापासून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 5 जून ते 12 जून पर्यंत मराठवाड्यातील सर्वच भागांमध्ये ठाकरे गटांकडून हे आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे। काल मुंबईत जे आहे तर मातोश्रीवर ही एक महत्वाची शिवसेना भवनावर एक बैठक झाली आणि या बैठकीत मराठवाड्यातील सगळे प्रमुख नेते होते, खास करून अंबादास दानवे असतील किंवा चंद्रकांत खैरे यांची देखील उपस्थिती होती आणि या बैठकीत जे आहे तर ह्या सगळ्या आंदोलनाची रूपरेषा देखील ठरवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी पीक विमा जो आहे त्याचा प्रश्न गंभीर होता, त्यातच शेतकऱ्यांना मिळणारं पीक कर्ज यात सरकारने कुठेतरी कपात केली होती। त्यासोबतच त्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे जी मिळणारी नुकसान भरपाई त्यात देखील कपात करण्यात आली होती। त्यामुळे हे सगळे मुद्दे घेऊन ठाकरे गट जे आहे तर एकदा पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे आणि आक्रमकपणे हे आंदोलन केले जाण्याची देखील माहिती मिळते। आता हे आंदोलन कसं असणार आहे याबाबत जे आहे तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माहिती दिली जाणार आहे। मात्र 5 तारखेपासून हे आंदोलन सुरू होतंय आणि 12 तारखेला हे आंदोलन संपणार आहे। जी सूत्रांनी माहिती दिली आहे तर आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे देखील या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झाला होता, त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मराठवाड्यात जे आहे तर हे ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे आणि 5 ते 12 तारखेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आगळं वेगळं आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि खास करून या आंदोलनाला एक शीर्षक देण्यात आलंय, क्या हुआ तेरा वादा, असं म्हणत सरकारला सत्तेत नसताना शेतकऱ्यांसाठी दिलेली आश्वासनांची आठवण देखील या आंदोलनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे। त्यामुळे या आंदोलनाची नेमकी रूपरेषा कशी असणार आहे हे आज संध्याकाळपर्यंत ठरेल। कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने आणि किती तारखेला काय काय आंदोलन केले जाणार, कोणते नेते सहभागी होणार याची सगळी माहिती आज संध्याकाळपर्यंत ठाकरे गटाकडून दिली जाऊ शकते। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा ठाकरे गट आक्रमक होताना पाहायला मिळतो। धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।